नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आणि मी माझे ब्लाऊज काही स्टिच करून झाले आहेत तर तुम्हाला दाखवते. मी त्यांना डिझाईन वगैरे सांगितलं होत्या पण तसं काही त्यांनी बनवलं नाही, डिझाईन नाही केलं, म्हणजे सिम्पलच केले. तर दाखवते मी. बघा, ही साडी मी रिसेंटली एका ब्लॉगमध्ये दाखवली पण होती. तर याला अशी लेस आहे बघा, छान. तर त्याच्यावर मला शॉर्ट्स बनवायचे होते तर मी त्यांना घाई लावली, माझी बनवून द्या ब्लाऊज. तर हे इथं अशी लेस लावली आहे गळ्याला त्यांनी, हे असं. आणि मी लटकन वगैरे बनवलं, मग अशा पद्धतीने लटकन केले, गुंतले ते. मी हा पूर्ण ब्लॉग ॲक्च्युली शूट झाला होता, पण ज्यावेळेस मी हे करते ना, जोडते ना त्याला, त्यावेळेस मी चेक करताना बघत असते तर आरूचा पूर्ण मोबाईलचा आवाज त्यात आलेला आहे. त्याच्यामुळे मला परत बनवायला घेतला मी. आणि हा एक, ही पण साडी दाखवलेली. तर याला काठ खूप छान आहे याचा, लेस वगैरे लावली याला आणि असं लटकन वगैरे केला. बस, डिझाईनचे ब्लाऊज आपल्याला सुरुवातीला छान पण वाटते, नंतर लास्टला ना आपणच कंटाळतो त्या डिझाईनला. असं वाटतं याचा साधा गाडा असता तर छान झाला असतं. आणि माझ्याकडे एक कांजीवरम साडी आहे पिंक कलरची, तर त्याच्यावरलं ब्लाऊज आता येत नाही आहे. तर याचं हे ब्लाऊज जाईन त्याच्यावर. हा ब्लाऊजचा गळा मला खूप नीट आणि क्लीन वाटला, छान गोल पण आला आहे आणि असा छान आला आहे. आणि असे ब्लाऊज हे ना दुसऱ्या पण साड्यांवर आपल्याला घालता येतात म्हणजे. आणि काल वास्तुशांतीला घातलेली साडी, काल मी त्यांना कॉल करून विचारलं होतं पण त्या म्हणे उद्या होईल सगळे. तर मग त्या साडीवर दुसरा चेक वेअर केला होता मी. तर हा ब्लाऊज आहे त्याच्यावरला. याला पण त्यांनी लटकन वगैरे पूर्ण याला लावली, पण लेस नाही लावली याला, कारण याच्या गळ्यावरच असं भरपूर असं वर्क आहे. आणि हे तर माझ्या मापाचंच आहे. हे माझं ऑल फेवरेट ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मी हेच मेजरमेंटला देते नेहमी, कारण हे ब्लाऊज छान बसतं मला. चला, आज मला खारुड्यासाठी हे धुवायचं होतं, बाजरी. प्राची मोबाईलचा आवाज येईन बरं, आताच मला डबल काम झाले. नाही तू तिकडे जाऊन बघ मधल्या घरात. तर नाही धुतली मी, आता उद्या धुईन ती बाजरी. आणि काय आंबट करावं म्हटलं, माझी आजी करायची आंबट. मस्त मटक्यात कान्या भिजू घालायची 3 दिवस, आणि मग त्या कान्यातलं पाणी नाही काढलं जात, म्हणजे तसं शिजवावं लागतं ते. तर मग तशा काही भिजत टाकणाऱ्या अर्ध्या कान्या आणि अर्ध हे असं करणार. जास्त नाही बाजरी, 1-1.5 किलोच असन बहुतेक, तेवढ्याचे बनवणारे. कोण आलं काय माहिती. एक मिनिट, मोबाईल हलतो थोडासा कॅमेरा ऑन करताना. तर मला काय सांगायचं होतं, हां. आणि रिसेंटली प्रियांका चोपडाचा एक इंटरव्ह्यू पाहिला मी, तर त्यात तिने छान सांगितलं की कुकिंग स्किल म्हणे की एक बेसिक स्किल आहे, म्हणजे त्याला जेंडरमध्ये हे करू नका म्हणे तुम्ही, कारण मेन्सचा जो कंटाळा येतो म्हणे मेन्सला, ते तुम्ही जेंडरमध्ये हे करता म्हणे. बरोबर आहे ना तिचं म्हणणं, कारण स्वयंपाक खरंच ही एक बेसिक स्किल आहे आणि ही मेन वुमन दोघांनी करायला पाहिजे. फक्त स्वयंपाक बाईवर लोटून मोकळे होऊन जातात पुरुष मंडळी. मला पटलं तिचं म्हणणं. आणि हे अजून एक सांगणार होते मी, आपलं भोजपुरी इंडस्ट्रीचे निरोवा. तर त्यांनी रिसेंटली एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली हालाकी, पण ते म्हणाले की मला माझ्या म्हणजे बायकोवर प्रेम नाही आहे, माझ्या आईवडिलांनी माझं बळजबरी लग्न लावून दिलेलं होतं आणि म्हणून मी फक्त फर्ज निभावत होतो. आता त्यांना 18 वर्ष झाली आहे लग्नाला, 2 मुलं आहे त्यांना, आणि 18 वर्षानंतर ते असं विधान करते की मला म्हणजे माझ्या बायकोवर प्रेम नाही आहे. मग प्रेम नाही आहे तर 2 मुलं कसं झालं, हा पण एक प्रश्न आहे ना. जर तुम्हाला प्रेम नव्हतं तर मग तेव्हा पण तुम्ही फर्ज साधा करत होते का? मला ते खूप म्हणजे त्यांच्या वाईफची अशी डिसरिस्पेक्ट केल्यासारखं वाटलं. म्हणून मी म्हटलं तुमचं म्हणजे तुम्हाला तुमचं काय मत आहे त्याच्यावर सांगा. तुम्ही ती रील पाहिली असेल नक्कीच. मला ते खूप असं हे वाटलं की म्हणजे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सांगणं की माझ्या बायकोवर माझं प्रेमच नाही आहे, हे खूप मला म्हणजे
त्यांच्या वाईफची कुठेतरी खूप डिसरिस्पेक्ट केल्यासारखं मला फील झालं बरं. त्यासाठी मी फक्त हे केलं तुमच्याशी की तुमचं म्हणणं काय आहे याबद्दल. म्हणजे असं आता दिवसेंदिवस म्हणजे त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली म्हणल्यावर यांच्या मेहनतीच्या काळात त्यांची वाईफ त्यांच्यासोबत असेल ना. म्हणजे तुम्ही मोठे सुपरस्टार झाले, मोठ्या हुद्द्याला काहीतरी तुम्ही करू लागले, म्हणजे तुम्ही त्यांचे सॅक्रिफाईस विसरून जाता पूर्णतः. आणि नवीन कोणीतरी तुम्हाला हे झालं तर त्याचं तुम्ही हे करू लागता, गुणगान गाऊ लागता. म्हणजे हे कुठंतरी मला चुकीचं वाटलं. तुमचं काय मत आहे याच्यावर मला नक्की सांगा. आणि खारुडा बनवून उद्या ना, तर आजचा म्हणजे उद्या मी आहे ना हा ब्लॉग कंटिन्यू करेन. आमची आरू वेडे चाळे करते, ब्लॉग चालू असताना ब्लॉगमध्ये काही पण दाखवते. हां हे घे मी दाखवते, टॉईज दाखवते माझा. तस धर, मोबाईल पाडला पण होता तिने आता. आता दुपारी म्हणजे ते आपलं साडीचं जे होतं ना, मध्यंतरी शूट केलं मी इंस्टाग्रामला, रूपम कलेक्शन म्हणून आपली आयडी आहे. तर मग ते साडीचे फोटोज टाकायचे होते आम्हाला इंस्टाला. मग त्यासाठी ताईकडे चालले होते मी. तर मध्यातच आरूला कुत्र्यांनी चावलं. नेमकं ती सावली म्हणून आम्ही थोडं खाली उतरवलं तिला, आणि ते तेव्हा नव्हतं पाठीमागं. तर ते काय झालं, लगेच पाठीमागून आलं ना, असं धरलं. तर जास्त नाही, एक दात लागला. मी दाखवते तुम्हाला ती आल्यावर. दुपारपासून माझा मूड ऑफ आहे. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला लस देऊन आणली. आणि डॉक्टर म्हणे अजून म्हणजे त्यात लसीचे प्रकार आहे की आता 2 द्यावं लागते, आणि ते जर पिसाळलेले असेल तर मग ते 5 लसीचं कोर्स करावं लागतं. तर मग मी रस्त्याने येऊच लागले. तर मग त्या गल्लीतल्या एका बाईने सांगितलं की ते पिसाळलेलंच आहे म्हणे. पिल्लं काय मोठं नाही बाई, इतकंच होतं जसं काय 7-8 दिवसाचे जन्मल्यावर पिल्लं नाही राहत का, तेवढंच पिल्लू होतं. तर ते तिच्या मुलाला डसलं म्हणे. तर मी आजच इंजेक्शन देऊन आणलं, ती सांगत होती मला. आता हे प्रायव्हेट दवाखान्यात 1000 रुपये घालून ती रिबॉटची जी लस असते ना, फर्स्टवाली जी मेन असती, ती दिली आज डॉक्टरनी. आता राहिलेल्या इथं प्रायव्हेटला 2500 लागले असते. तर ते सरकारीत भेटते त्या लसी आणि फ्री भेटत्या. तर तिला आता ते लसीचं 4-5 इंजेक्शनाचं कोर्स करणं आहे तिला, कारण ते आहे ना पिसाळलेलेच आहे. म्हणजे तर असं रिकामं काम झालं आज. म्हणजे आपण एक करायला जातो आणि एक होतं. मी म्हणलं साड्यांचं मला म्हणजे सुरू करायचंच आहे ना, तर त्याच्यामुळं ते म्हणजे मैत्रिणीला चांगलं नॉलेज आहे साड्यांतलं यातलं. म्हटलं आपण म्हणजे दोघी मिळून करून बघूया काय रिस्पॉन्स येतो काय, असा आमचा विचार होता. म्हणून मी जाणार होते तिकडं. तर मधातच हे असं झालं. आणि मला म्हणजे आपल्या मागं गरिबा मागं काय म्हणते, येडा येतं तशी गते. जाऊ द्या आता, होतंय, चालतंच आहे. आता देऊन आलं तिला. आरू पण इतकी हळवी आहे, इतकी रडू लागली लगे दवाखान्यात. मला कुत्रीने डासला, मी पप्पाला सांगीन, मी याला सांगीन, मी त्याला सांगीन, अशी करू लागली. चला आता आज दुपारी व्हिडिओ घेणार होते तोच, जे आपण म्हणजे कलेक्शन आपलं दाखवणार होतो. तर आता ते दाखवायचं दूरच राहिलं. माझं आरूबाईचं हे झालं. आता उद्या जर मला वेळ भेटला जायला, उद्या प्राची घरी राहीन, तर उद्या दाखवून मी तुम्हाला ते.